नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो अजायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजरमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःख भंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंत अनंत सिद्ध भगवान की जय। ओके चला, तर आपण काय बघत होतो? विनय पाठचा अर्थ बघत होतो आपण. तर त्याच्यामध्ये काय चाललं होतं आपलं? 11, 12, 13, 14 पर्यंत आलो होतो. काय सांगितलं होतं? राग सहित जग मेरुल्यो मिले सरागी देव वीत राग भेट्यो अबे मेटो राग कुटेव. म्हणलं ना की आपण भगवंतांच्या भक्तीसाठी त्यांच्या निकट आलोय आणि पूजनाचे भाव असे उत्कृष्ट भाव घेऊन आलोय. तर त्या परिणामांचं फळस्वरूप आपल्या परिणामात जी विशुद्धी झाली आहे त्याच्या निमित्तामध्ये उत्कृष्ट पुण्याचा बंध होतोय. मग ते भगवान कसे आहेत? तर वीतरागी आहेत. त्यांच्याकडं पाहून आपल्याला सुद्धा तशी वीतरागता उत्पन्न व्हायला पाहिजे. म्हणून आज दुपारी काय घेतलं आम्ही? रागद्वेष हे आपला परिग्रह आहे असं वाटत नाही. क्रोध मान माया लोभ हा आपला परिग्रह आहे असं वाटतं का? ते विभाव आहेत, कषाय आहेत, पण अंतरंग परिग्रहामध्ये मोजलंय ना त्यांना. त्यामुळं जोपर्यंत तो परिग्रह आहे तोपर्यंत मुक्ती नाही, तोपर्यंत वीतरागता नाही, निसंगता नाही. म्हणून सांगतायत की पुरुषार्थ असा करा की वीतराग स्वभाव आहे त्याला जाणलं पाहिजे आणि त्याच्यासाठी अवलंबन म्हणून बहिरंगामध्ये आपण भगवंतांचं सानिध्य घेतोय, त्यांचे पूजन करतोय. तर हे भगवान मी आजपर्यंत रागसहित अशा सरागी देवतांच्याच नादी लागलो, त्यांचीच भक्ती केली, त्यांचीच वंदना, त्यांचंच अनुकरण केलं, त्यांना शरण गेलो. त्यामुळं मला आजपर्यंत वीतराग स्वभाव कळाला नाही, वैराग्याची प्राप्ती झाली नाही. मग आता मला वीतराग प्रभू भेटलेले आहेत. तर हे प्रभू माझ्या रागाची कुटेव म्हणजे ते व्यसन नष्ट करा. माझं राग, माझे कषाय, माझे विभाव तुम्ही नष्ट करा. पुढं 15व्या स्टँजामध्ये काय सांगते? कितनी गोद कित नारकी कित तिर्यंच जान आज धन्य मानुष भयो पायो जिनवर थान. काय म्हणलं? मी अनेक वेळा, अनेक गतीमध्ये, अनेक पर्यायामध्ये, अनेक वेळा अज्ञानी होऊन जन्मलोय. कुठं कुठं? निगोदी झालो, नारकी झालो, तिर्यंच झालो, मनुष्यसुद्धा अनेक वेळा झालो, पण अज्ञानी झालो. त्या पर्यायांना भोगत राहिलो, त्या पर्याय रूप स्वतःला मानलं. पण हे भगवान तुमचं पायोजिनवर थान, हे भगवान मी आज तुमचं स्थान प्राप्त केलंय, तुमच्या ठिकाणी शरण आलोय. तर धन्य मानुष्य भयो, आज माझी मनुष्य पर्याय धन्य झाली. अनेक मनुष्य पर्याय सुद्धा येऊन गेल्या की, पण मी त्याचा उपभोग काय केला? फक्त शरीरासाठीच जगलो आणि शरीराच्याच विचारात मेलो. त्यामुळं आजपर्यंत मला अशरीरीची प्राप्ती झाली नाही, निसंगतेची प्राप्ती झाली नाही,
म्हणून सांगतायत आज मला तुम्ही भेटलाय तर तुमच्या निमित्तामध्ये मला आज जिनवर काय म्हणते जिनांच्या दर्शनाने निज दर्शन होण्याचं चान्स आहे. म्हणून हे प्रभू मी तुमचं पूजन करतो. पुढं तुमको पूजे सुरपती अहिपती नरपती देव धन्य भाग्य मेरो भयो करन लग्यो तुम सेव. असं वाटतं का आपण की आपलं धन्य भाग्य की आपण आज प्रभूंच्या सेवेमध्ये आहे, प्रभूंच्या शरण आलेलो आहे, त्यांचा आश्रय आहे आपल्याला. असे प्रभू की ज्यांची महिमा सांगतायत की त्यांना सुरपती म्हणजे कोण, देवांचे पती म्हणजे इंद्र, सगळ्या देवांचे पती ते ज्यांची पूजा करतात. अहिपती म्हणजे काय म्हणायचं ते धरणेंद्र वगैरे ते इंद्र म्हणजे काय म्हणायचं भवनवासी आदींचे इंद्र. आणि नरपती म्हणजे चक्रवर्ती वगैरे. तर हे सगळे ज्यांची पूजा करतात अशा त्या जिनेंद्र भगवंतांची सेवा करण्याचा पूजा करण्याचा मला चान्स मिळाला. माझं धन्य भाग्य, मी आज धन्य झालो असं एक अहोभाव प्रगट व्हायला लागलाय जेव्हा आपण त्यांच्या निकट आलोय आणि त्यांची भक्ती करतोय. तर म्हणजे जसं म्हटलं ना की एखादा कोणी मोठा व्यक्ती आहे जसं की प्राईम मिनिस्टर आहे, त्या प्राईम मिनिस्टरची भक्ती करतात लोक, म्हणजे त्याला महान समजतात आणि मग त्याचं गुणगान करणं, त्याचं काय म्हणायचं हजुरी करणं वगैरे सगळं चालू असतं. ज्याला श्रेष्ठ समजतो त्यांच्या अधीन राहतो. पण जर समजलं की त्या प्राईम मिनिस्टरच्या सुद्धा वर कोणीतरी आहे, असं कोणीतरी आहे ज्यांना प्राईम मिनिस्टरसुद्धा शरण जातो, तर त्याची किती महानता असणार. काय म्हणते कळतंय का तुम्हाला. तुम्हाला कोण महान वाटतं, नरेंद्र मोदी. पण नरेंद्र मोदीला जो महान वाटतो तो किती महान असणार हो. मग तुम्ही काय करताय, असं सरळ जायचं सोडून असं जात आहे. म्हणजे आहे भगवंतांची महिमा स्वभावाने आहे, कोणी दुसरा लहान आहे म्हणून भगवान महान आहेत असं नाही. असं कुठं सांगितलं. मस्त श्लोक घेतलाय विशापर स्तोत्रमध्ये. एक काय सांगितलं त्याच्यामध्ये, स नीरजा स्याद परो घवान्वा तद्दोष कीर्ते वनते गुणित्वं स्वतोंबुराशेर महिमान देव स्तोकापवादेन जलाशयस्य. समजलं दीपालीबेन. म्हणजे काय सांगायला लागलेत की उदाहरण दिलंय त्यांनी एक पहिल्यांदा की म्हणले समुद्र केवढा आहे, महान आहे. नदी केवढी आहे, छोटी आहे त्याच्यासमोर. मग समुद्र महान का, नदी लहान आहे म्हणून. काय हो, नदी छोटी आहे म्हणून समुद्र महान नाही आहे, समुद्र स्वभावानेच महान आहे. मग तसं सांगतायत की अन्य देवी देवता जे कुदेवादी आहेत ते लहान आहेत किंवा ते दोषी आहेत म्हणून भगवान महान आहेत असं नाही, स्वभावानेच भगवान महान आहेत. कोणाच्या कंपॅरिझनची गरज नाही आहे हे सांगायचं आहे. अतुलनीय आहेत ते भगवान. म्हणून म्हणलं की अशा भगवंतांचं सानिध्य आपल्याला मिळालंय, किती अहोभाग्य आपलं. आणि त्या नुसतं जिनकुळात येऊन काय उपयोग नाही आहे, त्यांच्याप्रती आपला झुकाव, आपलं समर्पण ज्याला मिळालं ना तो धन्य आहे. भावपूर्वक जबरदस्ती आणून जर करत असेल वगैरे तरीसुद्धा त्याचं फळ नाही आहे. म्हणून सांगतायत की ज्यांची पूजा सुरपती अहिपती नरपती असे सगळे करतात अशा त्या भगवंतांची पूजा करण्याचं मला आज संधी मिळाली, हे माझं महाभाग्य आहे. धन्य भाग्य मेरो भयो करन लग्यो तुम सेव. तुमची सेवा करायला मिळतीये, तुमच्या मी आश्रयाला आलोय, तुमच्या छत्रछायेमध्ये आहे, तर हे माझं महाभाग्य आहे. असे अनेक महाभाग असतात बरं का. महाभाग म्हणले महाभाग्य नाही, असे अनेक महाभाग असतात
की जे असं म्हणतात जिनकुळी आहे, जिनेंद्र भगवंतांचं कुळ मिळालं आहे, पण तरीसुद्धा ज्ञान नसल्यामुळं काय म्हणतात, सगळे देव समानच आहेत की काय वेगळं करायचं त्यांच्यामध्ये. देव ते देव म्हणले, मग तुमचे देव असू देव, बाहेरचे देव असू देत, भेदभाव कशाला करायचा, सगळ्यांच्या प्रती आदरभाव असावा. ठीक आहे, तुम्ही दर्शन करू नका, पण त्यांना का तुम्ही निकृष्ट म्हणताय, त्यांना का तुम्ही हिणवताय, सगळे देव समान हो म्हणा का नो म्हणता काय. मग हे ज्याचे भाव आहेत ना, तिथं सांगितलं विनय मिथ्यात्व आहे. म्हणजे काय, सगळ्यांना समान विनय करत असाल तर कळलंच नाही की कोणाचा विनय करायला पाहिजे आणि कोणाचा नको, ह्याचं ज्ञानच नसल्यामुळं अजून मिथ्या दृष्टीच आहे. म्हणून मिळालं जे आपल्याला सानिध्य, तर त्याच्या निमित्तामध्ये पहिल्यांदा यथार्थ निर्णय करून घ्या, खरे देव कोणाला म्हणायचं, आणि मग त्यांची भक्तिपूजा करा. तर हे काय म्हणायचं, हा धर्म नाही सुटणार, हे कुळ नाही सुटणार, कुठल्याही भावामध्ये जावा, जिनशासन, जिनागम, तत्वज्ञान याच्यापासून आपण दूर नाही जाणार. काय म्हणताय. आता तुम्ही म्हणालात ना की तिथे ज्यांना म्हणजे देव वगैरे नमस्कार करतायत ते, तर ते मोक्ष पाऊल मध्ये एक छान गाथा आहे की जानम निणवी एहिम जम नविच्चयी जाईचही जाई एहिम अणवरयम तुवंतेहिम सुनिच्चयी देहत्थम किंपि तम मुणः. म्हणजे ज्यांना आपण तीर्थंकरांना नमस्कार करतोय ते ज्याचं ध्यान करतायत, असं तेही पण काय करतायत, असं म्हणजे ते छान दिलायचं कि स्तुति करने योग्य जो तीर्थंकरादि है उनसे भी स्तुति करने योग्य है, ऐसा कुछ है वह इस देह में स्थित है उसे यथार्थ जानो. छान गाते. काय सांगितलं, तीर्थंकरांची तुम्ही स्तुती करताय, पण ते तीर्थंकर कोणाची स्तुती करताय तो, तीर्थंकरांची मी स्तुती करतोय, ते तीर्थंकर कोणाची स्तुती करतायत, तर त्यांच्या देहामध्ये स्थित असणाऱ्या त्यांच्या आत्म्याची स्तुती करतायत. त्याला तुम्ही भजण्यायोग्य आहे, त्याची तुम्ही स्तुती करण्यायोग्य आहे. बरोबर, म्हणजे पूजन आपण त्यांची महानता दाखवतोय की त्यांचं पूजनाचं, त्यांच्या शरण मिळाली त्याचं आपलं भाग्य आहे असं म्हणतोय. तर त्याच्या पुढं जाऊन त्यांनी आपल्याला आपलं स्वरूप दाखवलं कसं आहे हे, आणि आपण त्या स्वरूपाचा आश्रय घेतोय, तर तो जीव अति महाभाग्यशाली आहे. म्हणून सांगतायत की जिनपूजनाचं महत्त्व भरपूर आहे. म्हणजे जे आजपर्यंत कधी उपलब्ध झालं नाही त्याची उपलब्धी होते जर भाव पूर्ण केलेल्या. आणि भाववंदना, भावपूजा म्हणायचंच कशाला, जिथं भेदविज्ञानपूर्वक ती क्रिया आहे त्यालाच म्हणायचं भावपूजा, भाववंदना. तर असं एका दोन मुलींची कथा, मुली असतात, दोन मुनी नाही बरं का, मुली काय म्हणायचं, मुलगी, दोन मुली, त्या मुलींची कथा आहे एक छान अशी छोटीशी. तर त्यांना पण पूजेचं फळ कसं मिळालं हे दाखवलं त्यांनी. ती कथा वाचते मी. जम्बूद्वीप के पूर्व विदेह में वत्सकावती देश के भीतर. हां, पण मला कालचं जरासं ती कथा सांगायची होती, बेडकाची कथा वाचली ना आपण जी, तर ती मूळ कथा मला आज मिळाली. त्याच्यामध्ये थोडंफार डिफरन्स आहे, पण ते वाचू आपण एकदा पहिल्यांदा, मग ती दुसरी कथा वाचू. इसी आर्यखंड में मगध देश के भीतर राजगृह नाम का नगर है. किसी समय उसका शासक श्रेणिक नरेश था. एक दिन ऋषि निवेदक ने आकर श्रेणिक से निवेदन किया कि हे देव, विपुलाचल पर्वत के ऊपर, काल वैभार पर्वत वाचलं होतं ना, ते दुसऱ्या पुस्तकातलं होतं, तर त्यालाच म्हणलं विपुलाचल पर्वत. विपुलाचल पर्वत के ऊपर वर्धमान स्वामी का समोशरण स्थित है. इस बात को सुनकर श्रेणिक ने वहाँ जाकर आनंद से जिन भगवान की पूजा की और तत्पश्चात वह, आता ही मधली स्टोरी सगळी त्यांनी ड्रॉप केली आहे बरं का. म्हणजे काय झालं, त्यांनी भेरी फिरवली, सगळ्या नगरामध्ये अनाऊन्समेंट केली, सगळ्या नगराला निघालाय वगैरे, हे सगळं त्यांनी नंतर घेतलं आहे. फक्त सांगितलं की जेव्हा न्यूज कळाली महावीर भगवान आलेत, म्हटलं की दर्शनाला गेला, तिथं जाऊन समोशरणामध्ये बसला. तत्पश्चात वह गणधर आदि मुनियों की वंदना करके अपने कोठे में बैठ गया. वह वहाँ बैठकर धर्म श्रवण कर ही रहा था
इतने में एक देव लोक को आश्चर्यान्वित करने वाली विभूति के साथ समूह शरण में आकर उपस्थित हुआ। उसकी ध्वजा और मुकुट में मेंढक का चिन्ह था। उसको देखकर श्रेणी के हृदय में बड़ा आश्चर्य हुआ। उसने गणधर से पूछा कि हे भगवन, यह देव पीछे क्यों आया है? नंतर का आलाय हा? देव आहे तर माणसांच्या आधी यायला पाहिजे, नंतर का आलाय? काय अपॉइंटमेंट होती का त्याची? उशिरा का आला? उसको देखकर श्रेणी के हृदय में बड़ा आश्चर्य हुआ। उसने गणधर से पूछा, यह देव पीछे क्यों आया है और वह किस पुण्य के फल से देव हुआ है? दुसऱ्याची चौकशी सगळी, आपलं काहीतरी विचारावं की जाऊन. तर तुम्हाला घरात असताना दारात असताना सगळीकडे पहिल्यांदा तीच चर्चा करून माहिती आहे म्हणून, आणि वेगळं काहीतरी दिसलं की ते जाण्याची इच्छा. शैवशम ज्ञानिका. गणधर बोले, इसी राजगृह नगर में एक नागदत्त नाम का सेठ था। उसकी पत्नी का नाम भवदत्ता था। वह सेठ अपनी आयु के अंत में आर्त ध्यान के साथ मरकर अपने ही भवन के पश्चिम भाग में स्थित बावड़ी में मेंढक उत्पन्न हुआ था। उसे वहाँ अपनी पत्नी को देखकर जाति स्मरण हो गया। वह जब तक उसके समीप में आता था तब तक वह भागकर घर के भीतर चली जाती थी। वह शब्द करते हुए उस बावड़ी के भीतर स्थित होकर उक्त प्रकार से जब जब भवदत्ता को देखता तब तब उसके निकट आता था, परंतु वह डरकर भाग जाती थी। भवदत्ता ने एक समय उपस्थित हुए सुव्रत नामक अवधिज्ञानी मुनि से पूछा कि वह मेंढक कौन है? मुनि ने कहा कि वह नागदत्त सेठ है। यह सुनकर वह उसे अपने घर ले आई। वहाँ उसने उसे उसके योग्य आदर सत्कार के साथ रखा. कोणाला हो? नवऱ्याला. होय की ते जरा स्टोरी वेगळी वाटली, याच्यामध्ये तशीच आहे, अजून एक्स्ट्रा घेतलेलं काय तर म्हणून वाचली. तुमने जो श्री महावीर जिनेन्द्र की वंदना के लिए आनंद भेरी कराई थी, उसके शब्द को सुनकर और उससे जिनेन्द्र के आगमन को जानकर वह मेंढक दांतों से कमल पुष्प को लेकर यहाँ आ रहा था. वह मार्ग में तुम्हारे हाथी के पैर के नीचे दबकर मरण को प्राप्त होता हुआ यह देव हुआ है. जो देव तिथं आला ना, त्या अतिशय विभूतींनी सहित तिथं आला श्रेणिकाच्या नंतर. मग श्रेणिकाला म्हणून प्रश्न आला की माझ्यानंतर हा का आला? देव आहे तर आधी उपस्थित व्हायला पाहिजे होता, आणि त्याची काय त्याचं पुण्य आहे म्हणून तो देव झालाय, काय इथं आलाय, असं जर असं जाणण्याची इच्छा झाली म्हणून त्यांनी सांगितलं. वह मार्ग में तुम्हारे हाथी के पैर के नीचे दबकर मरण को प्राप्त हुआ यह देव हुआ है. उस वृत्तांत को सुनकर यह विचार करना चाहिए कि जब पूजा की अनुमोदना से, मात्र अनुमोदना से मेंढक भी देव हो गया, तब भला मनुष्य क्या न होगा? वह तो मुक्ति को भी प्राप्त कर सकता है. त्याला म्हणायचं भाव पूजा. नुसती द्रव्य पूजा नाही, जड पूजा नाही, भाव पूजा जिथं असेल तिथं नियमाने मोक्षाची सुद्धा प्राप्ती होऊ शकते. मी जी भावपूजा घेते, सामायिक घेतले पाहिजे. भावपूजा म्हणजे सामायिक बसले तर आपण असं तसं वाचतो. भावपूजा म्हणजेच काय? सामायिक मध्ये बसले होते पण म्हणजे ह्याच्यामध्ये म्हणतो ना, आता आपण इवन भक्त्या वगैरे म्हणतो ना, त्यामध्ये सुद्धा प्रतिष्ठापना म्हणत असताना आम्ही हेच म्हणतो, भावपूजा वंदना स्तव समेतम. मग ते सगळ्याला भाव लावत असताना त्याचा अर्थच तो आहे की आपल्या जागृतीपूर्वक, भेदविज्ञानपूर्वक मी हे सगळं करतोय. मग त्याला तुम्ही भावपूजा म्हणा, स्तवन म्हणा, सामायिक म्हणा, ध्यान म्हणा, त्यापूर्वकच सगळं करतोय, त्यामुळं त्याला अर्थ आहे. द्रव्यपूजा वगैरेला तेवढं वेटेज नाही. ते असं असतं का पूजा करत? त्याचे ते भाव झाले बरे, नंतर जर त्याचे म्हणजे आपण म्हणून आर्द्र भाव झाले, त्याला पाण्याचं वगैरे हे झालं म्हणून पाण्याची वेध लागली असं म्हणतो ना, तरी त्याला कंटिन्युअस करत बसावं लागलं. मी त्याचा घेतला होता की जोपर्यंत नाही राहिली ना भावपूजा, राहिली नाही, भाव सामायिक राहिलं नाही. ते
म्हणून तर मरून तिर्यंची पण झाला. तर आधी त्याचे भाव तसे होते. पण त्याचे भाव आधी तसे होते भले नंतर थोडस त्याच्या परिणामात त्याला संक्लेश वगैरे जे काही झाले असतील ते, पण ते सुद्धा आधीच्या ह्यानेच त्याला तिथपर्यंत नेलं ना, असंच म्हणता येईल ना शेवटी. म्हणजे त्याचे ते आधीचे जे भाव होते म्हणजे ते मिथ्यात्वी होते का सम्यक्त्वी होते? नागदत्त कारण तिर्यंच्या गतीला गेला तेच ना, म्हणूनच म्हटलं की कारण आधी बांधलं असेल आयु ते. जरी त्यांनी सामायिक करतायत असं प्रतिज्ञा करून सामायिक करायला बसले होते तरी सुद्धा भेदविज्ञानीच होते असं काही निर्णय नाही आहे त्याला. त्यामुळंच तर मरून कुठे गेले? तिर्यंच्या गतीला गेले, मेंढक सारख्या शूद्र पर्यायामध्ये जन्मले. तर म्हणून 120 म्हणून तो रत्नाकर श्रावकाच्या मधला एक श्लोक आहे, तुम्ही घेतलाय का तो? अहत चरण सपर्या, तोच घेतला होता का? महानुभाव महात्मा, तोच घेतला होता. काही लक्षात नाही, काल कुठलं तर एक वाचलं होतं, बहुतेक 120च होतं वाटतं. नाही, तो आपण घेतला होता महावीराष्टक मधला, तो चौथावाला. मी तेच घेऊन बसले होते वाचायचं म्हणून. त्याच्या आधी तुम्ही आपण घेतला होता. काय सांगितलं त्यात? अहत चरण सपर्या तेच आहे. महानुभाव महात्मा नामवत भेकः प्रमोद मत्तः कुसुमे नैकेन राजगृहे. तेच त्या मेंढकचीच कथा आली ना त्याच्यामध्ये, तेच घेतलं होतं काल आपण. ती गाथा घेतली होती आणि त्याच्यावरनंच ते एक्सप्लेनेशन आलं होतं, म्हणून त्यात मेंढकची कथा वाचली होती. बरं ठीक आहे. तर एक स्टॅन्झा घेऊ विनय पाठमधलं. 17वं स्टॅन्झा आहे. 16पर्यंत काय बघितलं की ज्यांची पूजा सुरपती, अहिपती, नरपती देव करतात. ॲक्च्युली काय म्हणलं की त्यांची पूजा करतायत ही एक विकल्पाच्या भूमिकेतली भक्ती आहे. पण खरी पूजा कुठं आहे? पूजा म्हटलं ना, पवित्र आत्म्याकडं जाणं ही खरी पूजा आहे. मग ते सुद्धा भगवंतांना नमस्कार करतायत, त्यांचं पूजन करतायत, त्याच्या मागं उद्देश हाच आहे की माझ्या आत्म्याकडं मला जायचं आहे. आणि ते ज्यावेळेस त्यांना प्राप्त होतं त्यावेळेसच तिथं ती खरी पूजा होणार. म्हणून हे सगळे इंद्रपद का मिळाले त्यांना? इंद्रपद मिळायच्या मागं सुद्धा कारण हेच आहे. सम्यक दृष्टी जीवालाच इंद्रपद मिळतं, तीर्थंकर पद मिळतं, चक्रवर्ती पद मिळतं, नवनिधीचा स्वामी होतो, हे सगळं सांगितलं रत्नकरण श्रावकाचारमध्ये. तर म्हणून म्हटलं की भगवंतांच्या दर्शनाने असं महान पदाची सुद्धा, काय म्हणायचं, लौकिकातल्या महान पदांची सुद्धा प्राप्ती सहजतेने होते. मग मुक्ती प्राप्त करायचं काय अवघड आहे? म्हणून जावा, भगवंतांना शरण जावा, पण त्याच्या पुढं जाऊन निज भगवान आत्म्याला जाणा, तर आपल्याला मुक्ती सहज आहे. 17वा दोहा म्हणून झालं आमचं 15-16. 17वं. अशरण के तुम शरण हो, निराधार आधार, मैं डूबत भव सिंधु में, खेव लगाओ पार. काय म्हटलं तुम्ही? नाही ऐकले मी. 2 कन्यांची गोष्ट सांगत. हो, 2 कन्या. तुम्ही धरून बसलाय. ते एकाचा अर्थ घेऊ मग घेऊ. अशरण के तुम शरण हो, हे भगवान तुम्ही अशरणांना शरण आहात. म्हणजे कोणाला? ज्याला कोणी शरण नाही त्याला तुम्ही शरण आहात. जिसे कोई शरण नहीं उसको आप शरण देने वाले हो. निराधार आधार, जिसका कोई आधार नहीं है उसके आप आधार हो. मैं डूबत भव सिंधु में, खेव लगाओ पार. हे भगवान, मी या भवरूपी समुद्रामध्ये बुडतोय, तर खेव लगाओ पार, माझी नाव तुम्ही पार करा. म्हणजे तुम्ही माझ्यासाठी शरण आहात, तुम्हीच माझ्यासाठी आधार आहात. कारण निराधारला आधार देणारे तुम्ही किंवा अशरणला शरण देणारे तुम्ही. असं का म्हणलं? ज्याला कोणी शरण नाही त्याला भगवान शरण आहे. जगात कोण कोणाला शरण नाही? कोण असं अशरण आहे? ज्याला कोणी शरण नाही असं का म्हणलं? सगळ्याला कोण ना कोण शरण आहे की. कोण आहे असो? कोणच नाही. पंचपरमेश्वरी व्यवहारांनी आणि नहीं, तसं नव्हे. जिसको कोई शरण नहीं है उसको भगवान शरण है, असं
सांगायलेत ना, मग जगात असं कोण आहे ज्याला कोणी शरण नाही? म्हणजे माझा प्रश्न समजे ना का तुम्हाला? असं कोण अशरण आहे? काय म्हणायचं, निराधार कोण आहे? अहो सगळे तर अशरण आहेत. हा, हे सांगायचं. अशरण म्हणजे कोणच नाहीये उलट. कारण म्हणजे जाणत नाही ना आपण स्वतःला, म्हणून म्हटलं अशरण. आणि मग त्यांना शरणभूत म्हणजे कोण तर भगवंतांना शरण जायचंय ना. बरोबर. आश्रयाला शरण म्हटलं की नाही. बरोबर. मग आता आश्रय कुणाचं घ्या, बाहेर वास्तविक कोणच आश्रय घेणं योग्य नाही. हा. म्हणून म्हटलं गेलं की प्रत्येक जण म्हणजे मी इथं जाणायचं ना की मी अशरण आहे आणि आपणच मला शरणभूत आहात. हा, म्हणजे काय आपलाच आश्रय घेतला तर सांगायचंय, मी तुम्ही कोणाला मला सुखाला बघायला प्राप्त होईल. तुम्ही कोणाला बघायला जाणार? असं कोणीतरी निराधार की ज्याला कोणी आई बाप नाही, नवरा बायको नाही, पोरं नाहीत, असं कोणीतरी अशरण, त्याला नाही सांगायचंय. असं कोणीतरी निराधार, त्याची नाही गोष्ट. मी असं बघा, हे दाखवायला लागले मी की जो निराधार, जगामध्ये मी निराधार आहे. भलेही माय मागं पुढं सगळे आहेत, पण तरी सुद्धा किती आधार देऊ शकता तो? मरताना घ्या बघू त्याचं आयुष्य, तुम्ही नाही त्याला द्या बघू आयुष्य. हां, त्याची वेदना वाटून घ्या बघू, काय करू शकतो? म्हणजे म्हणायचंय तिथं वाटतंय आपल्याला की मी कायच मदत करू शकत नाही, म्हणजे तो निराधार आहे त्यावेळेस. मग असं सांगतायत कोणीतरी पर्यायातून तसला निराधार नाही, तर ज्याला आपल्या स्वभावाचा आधार नाही मिळाला तो प्रत्येक जीव निराधार आहे. मग त्या निराधारासाठी हे भगवान तुम्हीच आधारभूत आहात. कारण माझं स्वरूप दाखवण्यामध्ये तुमचंच सामर्थ्य आहे, बाकी अन्य कोणी मला स्वभावाचा आश्रय दाखवणारे नाही आहेत. म्हणून निराधार आधार, तुम्ही निराधाराला आधार देणारे आहात. अशरण के शरण हो. मग मी अशरण आहे, अजून आजपर्यंत मी माझ्या स्वभावाला शरण गेलो नाही, म्हणून मीच अशरण आहे. मग तुम्ही मला शरण देणारे आहात. म्हणून म्हणतायत की जो मिथ्यादृष्टी आहे, जो अज्ञानी आहे, जो भटकलेला आहे संसारामध्ये, तर त्याला दुसरा भटका जीव काय आधार देणार हो? मग आम्हा काय सांगतात नेहमी स्टोरी की एका जंगलामध्ये एक मनुष्य फिरत असतो आणि तो रस्ता चुकलेला असतो. त्याला रस्ताच मिळत नसतं, इतकं मोठं भयानक जंगल असतं. आणि तो दिवस रात्र शोधतोय रस्ता, इकडनं जायचं का तिकडनं जायचं, आणि फिरतोय आणि हैराण झाला. आणि एक दिवस अचानक त्याला फिरता फिरता एक ठिकाणी एक बस दिसली. आणि तिथं असणारे अनेक त्यात यात्रेकरू असणार, काय ते पॅसेंजर्स असणार. ते बघितल्यावर त्याला इतका आनंद झाला की चला मार्ग मिळाला, सुटलो आपण असं. आणि मग तो त्यांच्याजवळ पळत पळत जातो शक्तीने शरीरामध्ये, तरी सुद्धा आता एक आनंद असा झालाय की बाहेर पडलोच असं त्याला वाटू लागलं. आणि तो गेला त्या बसवाल्यांच्या सगळ्यांच्या जवळ आणि विचारतोय की बरं झालं तुम्ही मला भेटलात, मी किती दिवसापासून शोधतोय, मला मार्गच मिळेना. मग त्या बसमधले सगळे लोक काय म्हणाले, तू भटका आहेस तर आम्ही पण भटकेच आहे. तुझा रस्ता चुकलाय तर आम्हाला पण रस्ता मिळेच ना, आम्ही पण म्हणूनच शोधतोय. आता कोण कोणाला आधार सांगा? बसा बसमध्ये सगळे जाऊन. कुठं जायची बस? गोल गोल फिरायची आहे जंगलामध्येच त्या. मग असं अनेक जण एकमेकांना भेटले तर सगळे भटकेच आहेत. घरात भेटलेले सगळे कोण आहेत? म्हणा भटके आहेत. म्हणजे सगळे स्वतः भटकलेले आहेत आणि इतरांना पण भटकवणारेच आहेत. म्हणून कोणाचा आधार घ्यायचा? ज्यांना मार्ग मिळालेला आहे, जे त्या मार्गाच्या लक्ष्यापर्यंत पोचलेले आहेत, ते खरे आपल्यासाठी आधार, ते खरे शरण आहेत. म्हणून म्हणतात की हे भगवान अशरण के तुम शरण हो. जगात सगळे जीव शरण आहेत आणि त्यांना तुम्हीच एकटे शरणभूत आहात. निराधार आधार, जे कोणी निराधार आहेत, ज्यांना आपला आत्मा आधार आहे हे माहीत नाही आहे, त्यांना आधार देणारे तुम्ही आहात. मैं डूबत भव सिंधू में. तर असं अज्ञानाने मी या भवरूपी समुद्रामध्ये बुडतोय, तर हे भगवान तुम्हीच मला पार करणारे आहात. मग अशी भक्ती, असं पूजन ज्याच्या परिणामातून बाहेर आलं ना, म्हणजे काय म्हणायचं, भावपूर्ण ज्यांनी केलं पूजन, तर त्याला नियमाने सातिशय पुण्याचा आश्रव बंद आहे. आणि तो जीव नियमाने सांगितलं पुढच्या पर्यायांमध्ये दुर्गतींना जाणार नाही. भलेही अज्ञानाने तप केलं तरी सुद्धा भगवंतांचं सानिध्य कधीही दुर्गती देणारं नसतं.
म्हणून बरं जाऊ दे, मी दुसरीकडं चाललंय. विशापारमध्ये अजून एक श्लोक घेतलाय हो असा, अजानतस्त्वां नमत फलं यत् तज्जानतोन्यं न तु देवतेति हरिन्मणिं काच धिया दधान तम तस्य बुद्ध्या वहतो न रिक्तः. म्हणजे काय म्हणलं, अजाणपणे जरी तुझ्या कोणी शरण आलं, जसं म्हणले ना मागं पण सांगितलं होतं की इथं गेटवर वॉचमन काका असतात, अजैन आहेत ते, मग ते रोज देवदर्शन करतात. ते इथली सगळी जबाबदारी सांभाळतात, तर मंदिरातली सगळी सुरक्षा वगैरे इथलं सगळं त्यांच्या हातात आहे. तर ते इतक्या भक्तीने नमस्कार करतात, माहीत नाही त्यांना देवाचं स्वरूप काय आहे ते नक्की, अरिहंत म्हणजे काय वगैरे, फक्त मला इथली सुरक्षा करायची आणि हे देव महान आहेत एवढी बुद्धी आहे त्यांची. त्यामुळं रोज येऊन ते सकाळी संध्याकाळी दर्शन करतात मंदिरच्या बाहेर उभारून. आणि एक भाव असतात त्यांचे खूप सेवेचे, भक्तीचे, असे दर्शनाचे परिणाम आहेत. मला सांगा त्यांना काय माहिती आहे हो भगवंतांबद्दल. म्हणूनच तिथं ते श्लोक जेव्हा वाचलं ना, मला तेच दिसले समोर, अजानतस्त्वां नमतः. अजाणपणे जरी तुझ्याकडं कोणी नमस्कार केलं तरी सुद्धा त्याला विभूतींची प्राप्ती होते. म्हणजे वॉचमन मामा उद्या इंद्र होणार, तुम्ही कुठं जाणार? तुम्ही दरवाजावर, ते महालामध्ये. उलटं होणार का? म्हणजे ज्याला स्वरूप माहीत नाही आहे असा जीव जरी शरण आला तरी सुद्धा त्याला सुखच प्राप्त होतं. जसं की ज्यांनी हातामध्ये हिरा धरलाय आणि त्याला त्याचं ज्ञान नाही आहे की हे हिरा आहे, तो त्याला वाटतं हे काच आहे, तर जरी त्याला ज्ञान आहे तरी सुद्धा त्याला फळ काय मिळणार आहे? हिऱ्याचंच मोल मिळणार आहे. म्हणजे तो धनवान आहे, धनाढ्य आहे, जरी त्याला अज्ञान आहे तरी सुद्धा. तसं म्हटलं भगवंतांना जरी नमस्कार करताना त्यांच्याबद्दल अज्ञान आहे एखाद्या जीवाला तरी सुद्धा ते त्याचे भाव, ती त्याची भक्ती ही नियमाने त्याचा उद्धार करणारी आहे. आज नाही झालं तरी सुद्धा उद्या न परवा त्याला ज्ञानाची प्राप्ती होणारच. म्हणून असं पूजन करा हे सांगायचं होतं. तर एक जिनपूजनाचं महत्त्व काय ह्याच्यासाठी एक स्टोरी घेतली आहे इथं. जम्बूद्वीप के पूर्व विदेह में वत्सकावती देश के भीतर स्थित आर्यखंड में सुसीमा नाम की नगरी है. उसका अधिपति वरदत्त नाम का सकल चक्रवर्ती 6 खंडों का स्वामी था. किसी एक दिन ऋषि निवेदक ने उससे प्रार्थना की कि हे देव, इस नगर के बाह्य भाग में जो गंधमादन पर्वत है उसके ऊपर शिवघोष तीर्थंकर का समोशरण स्थित है. इस शुभ समाचार को सुनकर उस वरदत्त चक्रवर्ती ने परिवार के साथ वहाँ जाकर जिनदेव की पूजा की. समजलं? राजा चक्रवर्ती होता, नगराच्या बाहेर समोशरण आलं म्हणून दर्शनाला सहकुटुंब गेला. त्यांची जिनेंद्र भगवंतांची पूजा केली. तत्पश्चात वह गणधर आदि की वंदना करके अपने कोठे में बैठ गया. उसी समय वहाँ प्रधान देवों ने 2 देवियों को लाकर सौधर्म इंद्र से यह कहते हुए कि हे देव, ये आपकी देविया है, उन्हें उसके लिए समर्पित कर दिया. त्या 2 देवींना आणलं एका देवानी आणि सांगितलं, सौधर्म इंद्र तिथं पूजेला बसला होता काका, कुठं तर त्या सौधर्म इंद्राला सांगितलं ह्या तुमच्या देवी असं सांगून त्यांना समर्पित करून तो देव निघून गेला. म्हणजे तो दुसरीकडे गेला असं. मग सौधर्म इंद्राला सांगायची काय गरज असती हो? त्याच्या देवी त्याच्याबरोबर येऊ शकत नाहीत का? दुसऱ्यांनी येऊन देवी त्याला का असं आता तुम्हाला प्रश्न नाही आला, पण त्या राजाला प्रश्न आला. यह देखकर चक्रवर्ती ने तीर्थंकर प्रभु से पूछा कि इन्हें पीछे क्यों लाया गया है? यांना नंतर का आणून समर्पित केलं त्या 2 देवींना, त्या इंद्राला? इसके उत्तर में तीर्थंकर ने कहा कि वे इसी समय उत्पन्न हुई है. आत्ताच जन्म झालाय, न्यू बॉर्न. पण केवढे असतात ते देवी? काय म्हणायचं, युवा असतात, युवती असतात. तर त्या इंद्राच्या देवी होत्या त्या. हां,
वे किस पुण्य के फल से उत्पन्न हुई है, यह यदि जानना चाहते हो तो उसे मैं कहता हूँ सुनो। आज सुनना है कि कल सुनना है? जरासं वंदना करा की भावपूजा वंदना करा, म्हणजे मग उद्या मिळतील काय ते काय झालं त्यांच्याविषयी ते. तर त्या चक्रवर्तीने विचारलं की असं काय पुण्य केलं होतं त्यांनी म्हणून त्यांना सौधर्म इंद्राच्या त्या इंद्राणी झाल्या दोघं पण. तो सुनो, इसी नगर में कुसुमावती और पुष्पलता नाम की दो मालाकारिणी म्हणजे माळीच्या दोन मुली होत्या. माळी काय म्हणतात ना, बागकाम करणारा माळी असतो ना, त्या माळीच्या या दोन मुली होत्या. जो एक ही माता से उत्पन्न हुई थी. वे पुष्पकरंडक वन से पुष्पों को ग्रहण करके रोज ते त्या वनातून पुष्प आणायची वेगवेगळ्या प्रकारचं. आणि माळीचं काम काय आता ते विकून वगैरे त्यांचं असेल दिनचर्या, काय म्हणायचं, उदरनिर्वाह. मग ते रोज आणायची. पण येत असताना काय व्हायचं, त्या वनाच्या कोपऱ्याला एका साईडला एक जिन मंदिर होतं आणि त्यांना त्याच्याविषयी काही ज्ञान नव्हतं. जिन मंदिर काय असतं, भगवान काय असतात. पण एक दिवस ते असं जात असताना दरवाजा काय दिसलं असेल दरवाजातून वगैरे त्या भगवंतांची मूर्ती. ते प्रतिमा बघितल्यावर त्या दोघांना इतका आनंद झाला की हे भगवान किती चांगले आहेत, किती शांत मुद्रा आहे, किती प्रसन्न आहेत. नुसते एवढे भाव झाले आणि काय केलं त्यांनी, आपल्या जवळच्या पुष्पांमधलं काही पुष्प तिथे समर्पित केले आणि निघून गेले. मग हे रुटीन त्यांचं रोज सुरू झालं. रोज त्या रस्त्याने जात असताना ते त्या भगवंतांच्या समोर थांबायचे, त्यांच्या पद्धतीने ते दर्शन करायचे आणि आपण आणलेल्या पुष्पातले काही पुष्प ते त्या दरवाजावर चढवून भक्तीने, एक भक्ती सांगायची त्याच्यातून मला. मार्ग में स्थित जिन भगवान की देहरी की एक एक पुष्प से प्रतिदिन पूजा किया करती थी. आज जात नव्हती पण त्या दहलीजवरच, काय म्हणायचं, त्या दरवाजावरच ते चढवायचे आणि पुढं जायची. आज उस वन में पहुंचने पर, आज ते गेले होते वनामध्ये, आजच झालं होतं ना, आज मेले होते, आजच जन्मले होते, तर आज काय झालं हे सांगतायत की आज ते जेव्हा त्या वनामध्ये गेले तर तिथं त्यांना सर्पदंश झाला आणि त्या दोघी मेल्या. आणि त्यामुळं त्या आत्ता तिथं मेल्या. आणि कुठे गेलं, उन्हें सर्प ने काट लिया था, इससे मरण को प्राप्त होकर वे ये देविया उत्पन्न हुई है. म्हणजे तिथं मरून त्या फक्त पूजेच्या भावनेचं फळ इंद्राच्या इंद्राणी झाल्या. इस वृत्तांत को सुनकर सब जन पूजा में तत्पर हो गए. म्हणजे असं ते फळ आहे, मात्र पूजेचे परिणाम करण्याने सुद्धा त्यांना असं उत्कृष्ट पद मिळालं. मग भावपूर्ण जिथं आपण पूजन करणार, भक्ती करणार, तर नियमाने आपल्याला सुद्धा उत्कृष्ट पदाची, फळाची प्राप्ती सहज होणार. काय म्हणताय? शिवघोष तीर्थंकरांचं नाव आलंय, तर मला ते 20 तीर्थंकरामध्ये कसं काय आलं ते काय, नवोदय क्षेत्रातले फिक्स आहेत ना तीर्थंकरांचे नाव? पूर्वीचे असणार. शिवघोष घेतलेत ना, काय नाव वाचलं तर? शिवघोष तीर्थंकर. पूर्वीचे असतील ना 20 तीर्थंकर वगैरे, तर त्याच्यात वेळले असणार. 20च नाही तर अनेक तीर्थंकर ज्यावेळेस झाले त्यावेळेसची गोष्ट असणार, चतुर्थ काळातली वगैरे, आता विदेश क्षेत्रातली. हो, जाणं. अनंत आनंदाचा स्वामी, निज भगवान आत्मा जाणा. पहा, हा आत्माच माझ्यासाठी 3 काळ 3 लोकांमध्ये परम शरण आहे. निज आत्माच माझे आधार स्थान आहे. निर्णय करा, या जगामध्ये कोणीही कोणाचा आधार नाहीच, कोणीही रक्षक नाही. हा मी स्वयं सुरक्षित आहे.
अनंत वैभवाचा स्वामी आहे. जिनेंद्र स्वरूप आहे जाणा. भगवान स्वरूपोऽहम् चिदानंद स्वरूपोऽहम् जीवोऽहम् ओम विसर्जन.